अरे बाबा, निवडणुकीमध्ये ज्यावेळी विजय मिळतो त्यावेळी जिंकलेला युद्धा हा आनंदानं गरजत असतो की बाबा नाद करा पण आमचा करू नका. पण हे म्हणायला काय कुणाचं परमिशन काढायला लागतं या. त्यामुळे मला वाटतं की तो आनंद उत्सव असतो, ते साजरा सगळेच करतात. बरं, राग कुणाला आला, मला काय राग येत नाही. तो राग का यावा, कारण विजयाच्या धुंदीमध्ये सगळेच नाचत असतात. गेली अनेक वर्ष प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत होते आणि प्रस्थापित नुसते गुलाल उधळत होते आणि विस्थापित बांधावर न बघत होते. आता पहिल्यांदा प्रस्थापितांना तिकडच्या वाईट धक्का बसला तर कशाला वाईट वाटून घ्यावं. आम्ही बी सोसलंय तसं सोसायचं. मला फक्त टी व्हीवर मी बघितलं, मला अनगरकरांचा नाद करायचा नाही एवढंच मला ते दिसलं. ती पुढं बातमी कशी गेली मला काय माहिती नाही. ते आता ते तुम्ही बोलताय, मला ते ऐकूच आलं नव्हतं त्यावेळेचं. त्याच्या पुढचं मला ऐकू आलं, तेवढं मी सांगितलं. आता सांगताना मला की म्यानामध्ये रक्त लागलेलं तलवार, नेमकं काय तो प्रकार? आता आपण बोलताना सांगितलं की मी असं सांगितलं की ही लढाई विस्थापितांची आहे. राजन मालक, तुम्ही विस्थापितांची लढाई लढायला बरोबर आला. खऱ्या अर्थानं आम्हाने प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आमचा जन्म झाला. तुम्ही आमच्या खंद्याला खंदा लावून आला, आम्हाला आनंद वाटला.